भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य महिला सामाजिक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमात जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विविध कला सादर केल्यात, तर समाजातील सिंगल महिलांना संघटित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण घडवून आणणे हा संस्थेचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। कार्यक्रमात महिलांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित येऊन संघटित होण्याचे आवाहनही करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या। जेव्हा अमेरिकेत आपल्याला माहिती आहे महिला दिन का सुरू झाला। अमेरिकेला न्यूयॉर्क मध्ये ज्या कापड कारखान्यात महिलांनी उठाव केला आणि तेव्हापासून त्यांनी आपली स्त्री शक्ती दाखवली, नारी शक्ती संघटन दाखवलं आणि त्याच्यानंतर कोणी क्लारा होत्या, त्यांनी 1920 पासून काहीतरी महिला दिन साजरा करायला सुरुवात केली। तर हा 8 मार्च हा आपला आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे। पण मला इथे सांगताना दुःख होत आहे की आपण समोर प्रतिमा कोणाच्या ठेवल्या आहे। आज इथे आपण बसलो कोणामुळे आहे, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेमुळे आहे। आपल्याला आज मी काही कारणावस्तव आपले SP साहेब आणि कलेक्टर साहेब नाही आले इथे, पण आज मला मी एक मनात असं विचार आला होता की आज त्यांच्यासमोरही त्यांच्या आईला आपण नमस्कार करावा। आज मी पहिल्यांदा असं माझ्या आईला मंचावरून नमस्कार करते। आपण सणावाराला म्हणा कुठून पण आपण आईला आशीर्वाद देतच असतो, पण आपली आई जी आहे नकळत केव्हा तरी आपला आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यात नेहमीच असतो, आपल्या आई वडिलांचा, आपल्या वरिष्ठांचा। पण या मंचावरून मी आज माझी आई, माझ्या आईचं नाव पण सांगते, प्रतिभा खराबे, आज माझ्या आईला मी नमस्कार करते आणि इथे उपस्थित सर्व महिलांनी मनोमन आपल्या आईला नमन करावं अशी अपेक्षा करते। आज तिच्यामुळे मी इथे आहे, मला इथे बोलण्याची संधी मिळाली, तिने जन्म दिला। पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही सर्वांची आई आहे। आज जसं आपण कॉमन बर्थडे म्हटलं, तर ही कॉमन आई आहे महिला वर्गाची। एक आई जी असते आपल्याला जन्म देणारी आई आहे आणि ही आई आहे, हिने आपल्याला ओळख दिलेली आहे।